नमस्कार. आज आपण मसाले पाव बघूया. ज्या दिवशी पावभाजी कराल ना, सकाळी पावभाजी करा, पावभाजी खा आणि संध्याकाळला मसाले पाव. म्हणजे पावभाजी आपण केली तर ती राहतेच कशी पण. मग संध्याकाळला काहीतरी चेंज, मग मसाला पाव करा. नाहीच आपली पावभाजी राहिली तर फ्लावर, वाटाणा, बटाटा असं उकडून असं सगळे पावभाजी मसाले वगैरे टाकून अशी थोडीशी भाजी बनवायची. टोमॅटो वगैरे बारीक करून घालायचा ऐन वेळेला. अगदीच मग पावभाजीची भाजी करायला हवी अशी नाही, थोडीशी अशी करायची. नाही तर साधा वाटाणा असला नसला किंवा फ्लावर असला, असं काही ह्या तिन्ही भाज्यांपैकी असतील, फक्त शिमला मिरची, कांदा जरुरी आहे. हे करायचं आणि आपण मसाला भाजी बनवायची. मी सकाळी पावभाजी केलेली, मग आता संध्याकाळला तीच काय खायची किंवा आता ती राहिली आहे थोडी, तर मग ती अशीच फ्रीजमध्ये ठेवून उद्या खाण्यापेक्षा आता संध्याकाळला तिला मसाला पाव. म्हणजे कसं ना, मुलांना नाही जेवण असलं, संध्याकाळी काहीतरी चेंज केलं तरी चालतं आणि खूप छान होतं. मी तुम्हाला दाखवते. चला बघूया आपण मसाला पाव. पहिल्यांदा पाव मध्ये कापून थोडंसं बटर घालून फ्रायपॅनवरती गरम करून ठेवायचे. सगळे पाव असे सगळे गरम करून ठेवले की नंतर आपण त्याच फ्रायपॅनमध्ये थोडंसं तेल याच्यासाठी की बटर जळतं, डायरेक्ट बटर टाकलं तर ते जळेल, म्हणून थोडं तेल घालायचं. तेल घातल्यानंतर त्याच्यावरती बटर घालायचं. जसं तुमचे जेवढे पाव असतील त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आता त्या बटरमध्ये आपण कांदा परतायचा. छान कांदा परतून झाला आपला. बटर थोडंसं हात सोडून घाला. नंतर पावभाजी मसाला घाला. तुम्हाला पावभाजी मसाला, गरम मसाला हवा असेल तर घाला, पण पावभाजी मसाला घातल्यानंतर गरम मसाला घालायची गरज नाही. हे थोडं लाल तिखट घालते, छान लाल कलर यायला. असं छान बटरवर परतलं. थोडं तेल जास्त घेतलं, बटर असं दोन्ही सेम घेतलं तरी चालेल. आता टोमॅटो घालूया. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचे. मीठ घालून छान परतवायचं. आता आपला कांदा, टोमॅटो थोडासा नरम होऊन द्यायचा आणि शिमला घालायची. शिमला पण काही जास्त शिजायची गरज नाही आहे. थोडीशी नरम झाली म्हणजे ह्या कांदा, टोमॅटो, शिमला हे सगळे छान मिक्स झाले. आता याची चवच बघा. थोडीशी साखर घाला. आता बघा, शिमला आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, पावभाजी मसाला आहे, त्यामुळे आणि बटरमध्ये सगळं फ्राय केलं म्हणजे ऑलरेडीच त्याला छान मस्त स्वाद झालेला आहे. आणि त्यात आता आपण छान वाटीभर चांगली कोथिंबीर घाला. कमी असेल तर चालेल, सांगते, असली तर छान घाला. आणि यानंतर आपण ह्याच्यावरती थोडीशी आमचूर पावडर टाकायची. हे सगळे पावभाजी काय, मसाला पाव काय, थोडासा हलकासा त्याला आंबटपणा जाणवलं म्हणजे खाताना जाणवलं ना की ते छान वाटतं खायला, म्हणून थोडीशी आमचूर पावडर टाका. नसेल अगदीच तर राहू द्या. आता आपण 2 चमचे पावभाजी टाकली. आता तुम्हाला सांगितलं, पावभाजी नसेल तर तुम्ही काय करायचं ते आपण तशीही एकदा बघू. आता हा पावभाजी मसाला पावभाजी टाकली आहे आता आपण ह्याच्यात. आता छान मीठ टाकले, सगळं झाले. आता ह्या भाजीला आपण पूर्ण साईडला करायची. ह्यासाठी थोडं फ्रायपॅन मोठा करा. माझं फ्रायपॅन लहान झालं आहे, असेल मोठा तर मोठा वापरा. आता ही सगळी भाजी छान बघा कशी मिळून आली आहे. छान वास येतो आहे आणि छान कलर आला आहे. खरंच एकदा करून बघा, तुम्हाला आवडेल. आता ही बाजूला करायची आणि आपण पाव गरम केलेलेच आहेत छान बटरवरती. थोडा बटरचा मारा होणार आहे आणि तुम्हाला खायला छान वाटणार आहे, पण थोडं हेल्थ कॉन्शियसवाल्यांना प्रॉब्लेम आहे. आता हा पाव त्याच्यात पूर्ण भाजी घेऊन तो पाव पलटं करा. असं तुम्हाला हवं आहे तर ह्याच्यावरती चीज किसा, नाही तर वरून चीज किसा. ज्यांना चीज आवडतो ना त्यांनी त्या पद्धतीने असं अगदी पाव भाजीमध्ये लतपत करायचा.
चीज वरून घाला, आतून घाला, जसं तुम्हाला आवडेल तसं घाला. पण बटर, चीज आणि शिमला मिरची, पावभाजी तुम्हाला सांगते इतकं मस्त होतं पाव. तुम्ही म्हणजे किती खाल तुम्हालाच कळणार नाही, इतकं मस्त होतं. आता आपण दुसरा पाव घेऊया. थोडंसं बटर घाला. तोही आपण ओपन केला. ओपन करायचा. थोडी भाजी घ्यायची साईडला. काही मेहनत लागत नाही. जर पावभाजी तयार असेल ना तर काही नाही. आणि खायला तर अगदी अप्रतिम. तुम्ही अगदी हॉटेलमध्ये जा, कुठे जा, असा तुम्हाला मसाले पाव मिळणार नाही. इतकी मी तुम्हाला गॅरंटी देते, इतका छान होतो. आता हे आपण त्याच्यावरती चीज केसलं होतं. आता आपण हे आतमध्ये केलं. अगदी संध्याकाळचं जेवणसुद्धा हे होऊ शकतं. असे आपले पाव भाजीमध्ये अगदी लतपत करायचे. खूप मस्त होते. तुम्ही ही रेसिपी करून बघा. वरून हवंय तर चीज किसा. आतमध्ये चीज आपण पावमध्ये सुद्धा टाकू शकतो. दाखवलं तुम्हाला. वरती हवंय तर वरती घालू शकतो. असे आपले मसाले पाव तयार आहेत. मस्त खायला बसा. अजून हवंय तर साईडला बारीक चिरलेला कांदा घ्या. बघा आपला मसाला पाव बघितला. खूप छान होतो. खरंच करून बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.